नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदांसाठी जर बघितलं तर सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा यामध्ये बघा कोणकोणती पदे रिक्त आहेत, त्यासोबत बघा त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटबद्दल सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 13/12/2025 या तारखेला जर बघितलं तर वृत्तपत्रामध्ये जे नवी मुंबई महानगरपालिकेची जे शॉर्टमध्ये जाहिरात आलेली आहे, त्याबद्दलची जी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि बघा याबद्दलची माहिती बघा मी माझ्या टेलिग्रामवरती तुम्हाला दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी बघितली नसेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉइन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा तुम्ही इथं बघू शकता की नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे जे आहेत, सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटीची शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत, याबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा संवर्ग जे की तुम्ही इथं बघू शकता की कोणकोणते संवर्ग आहे, तर बघा कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी हे जे दोन संवर्ग तुम्हाला दिसून येणार आहे. आणि 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी जर बघितली तर बघा S14 नुसार तुम्हाला इथे वेतन श्रेणी दिल्या जाणार आहे, जे की बघा 38,600 ते 1,22,800 एवढी तुम्हाला वेतन श्रेणी या पदासाठी मिळणार आहे. आता बघा कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी भरावयाची एकूण पदे जर बघितली तर 8 आहेत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी जर बघितलं एकूण 4 पदे रिक्त आहेत. आणि टोटल जर बघितलं तर बघा 12 पदांसाठी ही जी भरती जाहिरात आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा ही जी जाहिरात आहे शॉर्टमध्ये आलेली आहे, यामध्ये बघा फक्त तुम्हाला पदाचे नाव आणि त्यासोबत बघा किती रिक्त जागा आहेत आणि कधीपासून जर बघितलं तर अर्जाला सुरुवात होणार आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा जशी काही डिटेलमध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध होणार त्याबद्दलची माहिती बघा मी तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासक्रम काय लागेल आणि कॅटेगरी वाईज किती रिक्त जागा आहेत याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता बघा मागील जर बघितलं आपण नाशिक मनपामध्ये तर बघा या पदासाठी जर बघितलं तर एक्सपिरियन्स जो आहे मागण्यात आलेला होता. आता या पदासाठी पण एक्सपिरियन्स जो आहे मागण्यात येते का नवी मुंबईकडून, तर बघा ते बघणे आवश्यक राहणार आहे. कारण की बघा यासाठी जर बघितलं कनिष्ठ अभियंता या पदासाठी तर पदवी जी आहे तुमची आवश्यक असणार आहे. म्हणून बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांची पदवी झालेली असेल इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या फील्डमध्ये तर नक्कीच ते या पदासाठी अर्ज करू शकतील. आता बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याची दिनांक जर बघितली तर 5/1/2026 आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक जे की बघा 4/2/2026 जर बघितलं रात्री 12 वाजेपर्यंत हे की अर्जाची प्रक्रिया चालू राहणार आहे. आणि बघा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत जर बघितली तर 4/2/2026 राहणार आहे. त्याच खाली बघा परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक जे की बघा परीक्षेच्या 7 दिवस आधी जे तुमचं हॉल तिकीट मिळणार आहे. आता बघा वेळोवेळी जर का तुम्हाला या भरतीची अपडेट माहिती करायची असेल तर बघा याची जी वेबसाईट देण्यात आलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. या वेबसाईटवरती तुम्हाला अपडेट द्यायची आहे, जेणेकरून बघा तुम्हाला या भरती संदर्भातील जे सर्वात अपडेट आहे ते तुम्हाला मिळत राहील. आता बघा आकारण्यात येणारे शुल्क म्हणजे की परीक्षा शुल्क किती लागणार आहे, तर बघा खुला प्रवर्गासाठी ₹1,000 आणि जे काही SC, ST मागासवर्गीय कॅटेगरी, अनाथ, दिव्यांग, आर्थिक दुर्बल घटक कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी बघा ₹900 जे फी चार्ज लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुम्ही जर बघितलं तर परीक्षेत दिनांक, वेळ व केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल आणि त्यासोबत बघा या भरती संदर्भातील सगळी माहिती जी आहे तुम्हाला यावरती मिळून जाणार आहे. आता बघा जशी काही अपडेट म्हणजे की जशी काही डिटेलमध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध होणार त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती देणारच आहे. आता बघा या भरती संदर्भातील जेवढे काही मागील वर्षाचे पेपर झालेले होते म्हणजे की बघा जेवढ्या काही महानगरपालिकेमध्ये या पदासाठी पेपर झालेले होते त्या पदाची जे एक्झाम आहे आणि त्याचे जे पेपर आहेत मी तुम्हाला माझ्या टेलिग्रामवरती आणि युट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉइन होऊन जा, जेणेकरून बघा या भरती संदर्भातील सगळी माहिती तुम्हाला मिळत राहील. तर बघा अशी आजची भरतीची अपडेट होती. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांची इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग झालेली असेल तर बघा अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच यासाठी अर्ज करावा आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा. तर व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.